नागपंचमीच्या आदल्या दिवशी आमच्याकडे भावाचा उपवास धरला जातो. प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या सुखासाठी हा उपवास करते. याच दिवशी 2 नागोबांचीही पूजा घरी केली जाते. पूजेनंतर नागोबाला आधी दूध लाह्या नंतर नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवसाच्या नैवेद्यात खास असतात ते धपाटे आणि काळ्या वाटाण्याची उसळ. त्यासाठी सगळ्यात आधी भिजवलेले काळे वाटाणे छान मऊ शिजवून घेतले. त्यातीलच थोडे काळे वाटाणे, कांदा, खोबरं याचा मसाला करून घेतला आणि पुन्हा फोडणीसाठी तेल, बारीक चिरलेला कांदा, तिखट मीठ आणि तयार केलेला मसाला घालून छान उसळ बनवली आणि सोबत गरमागरम धपाटे. त्यासाठी गहू, तांदूळ, ज्वारी, बेसन अशी सर्व पिठं घेतली होती. त्यामध्ये मीठ, हळद, धनेजिरे पूड, ओवा, हिरवी मिरची, लसूण, जिरे याचं वाटण आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून छान पीठ मळून घेतलं होतं. पीठ थोडं पातळच मळलेलं, कारण कॉटनच्या कपड्यावर पाण्याचा हात घेऊन छान हातानेच एक गोळा घेऊन धपाटा थापला होता आणि नंतर तव्यावर तेल सोडून तो छान असा एकाच साईडने पण करपूस असा भाजला जातो. हा सगळा स्वयंपाक आधी नागोबाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि ज्या स्त्रिया या दिवशी भावाचा उपवास करतात त्या दुपारी नागोबाला नैवेद्य दाखवल्यानंतर हेच धपाटे आणि उसळ खाऊन उपवासही सोडतात. तुमच्याकडे हे भावाचा उपवास धरतात का आणि असे धपाटे बनवतात का? मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.